उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। तसेच आज ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा प्रमुख शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। दरम्यान हा नियतीचा खेळ आहे असं राजन साळवी यांनी म्हटले। दरम्यान राजन साळवी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। आपल्यासोबत राजन साळवी आहेत। कालच साहेब आणि पहिल्यांदाच एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर होते, कसं पाहता? शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरीमध्ये आभार संवादाचा मेळावा संपन्न होणार आहे। 13 तारखेला मी त्यांच्या कुटुंबात जाऊन तिथं प्रवेश केला। त्यानंतर प्रथमच ते येणार, त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण तयारी शिवसेनेने केलेली आहे। त्यामध्ये मी सुद्धा सहभागी झालेला आहे आणि म्हणून अत्यंत आम्ही सर्व शिवसैनिक मंडळी समाधानी आनंदी आहोत। आपण पाहिलं तर विनायक राऊतांनी असा आरोप केला आहे की 13 सर्टिफिकेट जे आहे सध्या आरोप केलेला आहे, त्यावर कसं करतात? विनायक राऊतांनी राजन साळवींबद्दलची 13 सर्टिफिकेटचा उल्लेख केला। त्यांनी आधी स्वतःला समजून घ्यावं की ते खरोखर वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेशी प्रामाणिक आहेत का? त्या पक्षात राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत करणं म्हणजे महागद्दारी आहे। आणि म्हणून ही सर्व मंडळी, आम्ही मंडळी मार्लेश्वरला मानणारी आहोत। मार्लेश्वरला स्मरून मार्लेश्वरला जाऊन त्यांनी शपथ घेऊन सांगावी की ह्या झालेल्या 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनायक राऊत कोणाकोणाला भेटले, कोणाकोणाशी त्यांनी व्यवहार केले। तर नक्कीच राजन साळवी यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्ते, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।